नमस्कार, श्रेया कॉर्नरमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत। आजची आपली रेसिपी आहे पनीर रसमलाई। पनीरपासून एकदम परफेक्ट अशी ही घरच्या घरी रसमलाई कशी करायची ते या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत। कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपण 1 लिटर दूध घालून घेणार आहोत। सुरुवातीला आपण रबडी तयार करून घ्यायची आहे। त्यासाठी आपण 1 लिटर फुल फॅटचे दूध घेतलेले आहे। त्यामध्ये आपण अर्धा चमचा वेलची पावडर घालून घेणार आहोत आणि त्यानंतर यामध्ये आपण केसर घालून घेणार आहोत। केसर हे ऑप्शनल आहे, परंतु केसर घातल्यामुळे रबडीला रंगही छान येतो आणि टेस्टही मस्त अशी लागते। त्यासाठी यामध्ये आपण केसर घालून हे चांगले मिक्स करून घेणार आहोत। दूध या ठिकाणी मीडियम गॅसवर सुरुवातीला आपण चांगले बॉईल करून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता दूध मस्त बॉईल झालेले आहे। दूध बॉईल झाल्यानंतर या ठिकाणी आपण गॅसची फ्लेम कमी करणार आहोत आणि कमी गॅसवरच दूध या ठिकाणी आपण आटवून घेतलेले आहे। थोडे दूध आटल्यानंतर त्यामध्ये 1 कप आपण साखर घालून घेणार आहोत। या ठिकाणी आपण साखर 1 कप वापरलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे किती गोड हवे आहे त्याप्रमाणे कमी जास्त साखर करू शकता आणि हे पुन्हा आपण चांगले मिक्स करून घेणार आहोत आणि दूध आपण चांगले घट्ट होईपर्यंत या ठिकाणी कमी गॅसवर आटवून घ्यायचे आहे। बदाम आणि पिस्ते बारीक कट केलेले आहेत ते घालून घ्यायचे आहे आणि हे पुन्हा चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। सुरुवातीला आपले दूध 1 लिटर होते आणि नंतर आटवून आपण हे अर्धा लिटर तयार करून घेणार आहोत। या ठिकाणी 15 मिनिटांनंतर आपले दूध अशा प्रकारे घट्ट असे झालेले आहे। 1 लिटर दूध होते त्यातील आपण अर्धा लिटर असे तयार करून घेतलेले आहे। आपली रबडी या ठिकाणी तयार झालेली आहे। त्यानंतर एक कढई घेतलेली आहे, त्यामध्ये 3 कप आपण पाणी घालून घेणार आहोत आणि त्याच कपाने आपण पाव कप साखर घालून घेणार आहोत आणि हे चांगले आपण मिक्स करून घेणार आहोत। हे चांगले आपले उकळी येईपर्यंत आपण गॅसवर ठेवणार आहोत। ह्याला उकळी येईपर्यंत आपण या ठिकाणी 200 ग्रॅम पनीर घेतलेले आहे। हे पनीर आपण खिसून घेणार आहोत। या ठिकाणी पनीर आपण बारीक खिसणीने खिसून घ्यायचे आहे। पनीर देखील खिसून झालेले आहे। त्यानंतर मिक्सरचे भांडे घेतलेले आहे, त्यामध्ये खिसलेले सर्व पनीर घालून त्यामध्ये 1 चमचा मैदा घालून घेणार आहोत। मैदा घातल्याने आपल्या मिश्रणाला बाइंडिंग चांगले येते, त्यासाठी यामध्ये मैदा घालून हे आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत। हे पहा, अशा प्रकारे आपण हे मिक्सरला चांगले फिरवून घेतलेले आहे। मिक्सरला बारीक झालेले आहे, म्हणजे एकजीव झालेले आहे। मिक्सरला एकजीव केल्यानंतर हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। प्लेटमध्ये काढून आपण हाताने हे चांगले मळून घ्यायचे आहे। हे मिश्रण एकदम एकजीव होईपर्यंत, म्हणजेच मैदा आणि पनीर चांगले एकसारखे होईपर्यंत हे मिश्रण आपण चांगले मळून घेतलेले आहे। मळून तयार झालेले आहे। त्यानंतर छोटे छोटे आकारामध्ये बॉल्स तयार करून घ्यायचे आहे आणि हलक्या हाताने हे अशा प्रकारे प्रेस करून घ्यायचे आहे। एकदम मस्त आणि परफेक्ट असे हे बॉल्स तयार होतात। या ठिकाणी मिश्रण आपले परफेक्ट असे झालेले आहे। हे कसे ओळखायचे तर आपण अशा प्रकारे हातामध्ये मिश्रण घेऊन चोळून घ्यायचे आणि हाताने हे प्रेस केल्यानंतर हे साईडला चिरत नाही, म्हणजे आपले मिश्रण एकदम परफेक्ट असे तयार झालेले आहे। अशाच प्रकारे आपण या ठिकाणी सर्व बॉल्स असेच करून घ्यायचे आहे। एकदम मस्त आणि व्यवस्थित असे हे मिश्रण जर तुमचे तयार झाले तर तुमची रसमलाई एकदम परफेक्ट अशी तयार होते। या ठिकाणी सर्व बॉल्स तयार करेपर्यंत आपले पाणी देखील मस्त असे उकळलेले आहे। पाण्याला या ठिकाणी मस्त अशी उकळी काढून घ्यायची आहे। उकळी आल्यानंतरच याच्यामध्ये आपण तयार केलेले पनीरचे बॉल्स सोडून घ्यायचे आहेत। हे पहा, आपले सर्व पनीरचे बॉल्स या ठिकाणी पाण्यामध्ये सोडण्यासाठी रेडी झालेले आहे। एकदम मस्त असे हे तयार झालेले आहे आणि पाणी मस्त उकळलेले आहे। त्याच्यामध्ये आपण एक एक करून बॉल्स सोडून घ्यायचे आहे। हे पहा, पाण्यामध्ये बॉल्स सोडल्यानंतर साईडला फिसकरत नाही, म्हणजे आपले मिश्रण हे परफेक्ट असे तयार झालेले आहे। असेच आपण सर्व बॉल्स यामध्ये एक एक करून सोडून घेणार आहोत। सर्व पनीरचे बॉल्स सोडून झाल्यानंतर याच्यावरती झाकण ठेवून आपण 15 मिनिटं हे बॉईल करून घेणार आहोत। 15 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता सुरुवातीला बॉल्सची साईज एकदम लहान होती आणि बॉईल झाल्यानंतर याची साईज तुम्ही पाहू शकता डबल झालेली आहे। हे आपण पाण्यामधून काढून घेणार आहोत आणि यातील एक्स्ट्राचे पाणी सर्व हाताने पिळून काढून घ्यायचे आहे। या ठिकाणी आपला सर्विंग बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये एक एक करून आपण हे पनीरचे बॉल ठेवणार आहोत आणि त्याच्यावरती तयार आपण केलेली रबडी घालून घ्यायची आहे।
रबडी घालून झाल्यानंतर याच्यावरती बदाम आणि पिस्त्याचे बारीक केलेले काप घालून घ्यायचे आहे। या ठिकाणी आपली पनीर रसमलाई खाण्यासाठी तयार झालेली आहे। एका बाउलमध्ये आपण एक घेऊन पाहूया। रसमलाई आतपर्यंत एकदम स्पॉन्जी आणि लुसलुशीत अशी तयार झालेली आहे। यामध्ये रबडी देखील मस्त अशी मुरलेली आहे। थंडगार आपली रसमलाई खाण्यासाठी तयार झालेली आहे। तुम्ही देखील नक्की करून पहा। नेहमी आपण ही दूध फाडून तयार करतो, आज आपण ही पनीर पासून तयार केलेली आहे। अगदी सोप्या पद्धतीने तयार झालेली आहे। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी श्रेया कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।